बस्ता बांधून झालाय बघा ना. आता घराकडे निघालोय. थांबलो तिथं झाडाखाली. एक दोन रील केल्या इंस्टाग्रामला. म्हणलं आता जावा घराकडे. ऊन लय झालंय. सकाळी जेवण करून आलतो बर का. वाव जेवण करून आलतो सकाळी. पण आता पुरी ही आहे ती आजीपाशी. ह्यांनी या लुपसून आणल्या तर घरा शेड मध्ये ठेवल्या तर या. राम राम. नाक तोंड पॅक केलंय नवऱ्यानं माझ्या. काय होतंय गाडीला नेमकं. जम्पर पीस आहे बघा. बरं धरते बघा माझ्या. अहो पडली असती मी आता. धरलेलंच बरं आहे आपलं. काय मला लाज आहे का कुणाची. नवरा या कमरला धरली, नरड्याला धरली, गळ्याला धरली. मित्रांनो मी दिसतोय का डोळ्यात. डोळ्यातून दिसताय का कॅमेऱ्यातून दिसताय. या डोळा ही डोळा हेल्मेट घातलंय गं. कुणाचं सेफ्टी संरक्षण. गायला मला सगळी म्हणा लागली. निलेश दादा काळाच पडलाय म्हणून मी आता गोरा वयासाठी हेल्मेट वापरायला लागलो. बरं झालं हेल्मेट वापरत. आणि मी आपण बघा मला पण कमेंट होत्या उन्हाळ्या दिवसाची पूनमताई चेहऱ्याची काळजी घे. मग काल पुरीसने नेलं ब्युटी पार्लरला मी केस कापायला. मग तिथं म्हणलं काय आहे चेहऱ्याच्या काळजीसाठी. ती म्हणली उन्हापासून बचाव करायसाठी सनस्क्रीम. तसली आणली बघा 110 रुपयाची सनस्क्रीम. आता ती सकाळी लावली आंघोळ केल्यावर. ती रोज सकाळी आंघोळ केल्यावर लावायचे वाटतं. तरी म्हणलं माझ्या खिशातलं 5-50 रुपये कमी कसं कसं आहे होतं. का 500 रुपये दिले तर यांनी काल केस काप म्हणून. मग 110 रुपये काहीतरी किती गेलं पाहिजे. 70 रुपये ना 2 पुरींचं किती गेलं. गडबडते म्हणजे हिनं पैसे माझं हाणलं. 70 रुपये 7 14 140 रुपये गेलं बघा त्याचं. आणि 110 ह्याचं म्हणजे किती झालं. किती झालं हो? मला माहित आहे का 140 आणि ती 100 250 रुपये 250 रुपये झालं. करेक्ट हिसाब येत नाही रे. 250 रुपये झालं. माझी शाळा झाली तशी ती बघा. सागवानाची झाडं लय दिवसात मला बघायला भेटली. तेव्हा या side ला. हेलिकॉप्टर उतारलं होतं. या सागवानात हा, हे इलेक्ट्रिक खेळ आहे. या पटांगणाला बसलं. होय. हा, इथं लय मोठं होतं बरं संपलं इथं. काय संपलं इमानतर. हा, हेलिकॉप्टर इथं पायऱ्या. नाम जप आहे. देखा तुझे झाला बघा चांगल्या प्रकारे बसता बांध. म्हणजे त्यांनी बसता अगोदरच बांधला होता बरं का ताईंनी. पण ती काय शास्त्र मार्ग असतं की शिदोरी इकडची द्यायची तिकडची घ्यायची. त्याच्यामुळे नकोच म्हणतो तो बसत्याला काय बांधा घरच्या घरी. फक्त काय मावळणी जी साडी ना आजच तेवढा काढला या शास्त्र मार्ग. रडत होती का. कशाला रडत होती. घामाघूम झाली ती मावळण आलती लांब नाही इचलकरंजीसनं. सकाळी इष्टीला बसलेली. आजच चिरण ती काढला. शस्त्र मार्ग सगळी आलती म्हणजे घरातली म्हणजे आमच्या घरातलीच तेवढी होती बरं का. ही जी आमच्या आता जावच्या पुरीचं लग्न आहे ते आमचं हे पुढंच आहे. आम्ही अजून यांचा चुलती आलती. आणि दुसऱ्या मोठ्या चुलतीची सून आलती. आणि ती गावातली एक म्हणजे आमची चुलत जावचं म्हणजे पुढातलीच आहे आमच्या. ती जाव आम्हाला शोभत नाही सासू बिसू वाटतं त्या पण ती जाव आहे आमच्या. ती आलती आमच्या पुढात एवढी आलती 5-6 जण होती. मला म्हणतो या ताई गाडीवर आली यायचं नव्हतंच का गाडी मोकळी झाली. आमचं आवरलंच नव्हतं. माझं चालू होतं थोडंफार काम राहिलेलं. त्याच्यामुळं जेवण मी थोडं केलं गडबडीत आणि आलो. आता त्यांनी जेवण ठेवलं होतं बरं का तिकडं पुरी भाजी हॉटेलला. पण नको म्हणलं आम्ही सकाळी जेवण केलं. हॉटेलचं काय खायला नको. यांना पण इच्छा नव्हती. यांनी सकाळी खाल्लं का त्याच्यावर रात्रीच खाते. आपण त्यांच्या रस्त्याने चाललोय नेमकं. बॉडी मेंटेन करणार आहे. आणि आमचं ह्यांनी बॉडीचं मेंटेन करायचं आहे. कुणाला द्यायचं आहे बॉडी. जा. तुमची बॉडी आता मला द्यायची. बघा म्हणल्या रस्त्याने अहो लय उन्हानं तापले. मी म्हणते एखादा आईस्क्रीम घ्या. मला म्हणते तुझा आधी आवाज बसलाय ना अजून आईस्क्रीम. आईस्क्रीम खायच नसतं. गढूळ पाणी असतं त्यात. गढूळ पाणी असतंय ग त्यात खायच नसतं लय कळलं का. थांबलं असतं मी थाट कुठं थांबते आता. मला बांधायचंय कानाला नाक. जाऊया का इथं घर दिसतंय कुरायत एका घरी जाऊया डायरेक्ट पाणी मागूया जेवण मागूया. माणसं आपल्याला जेवण देते बघूया. कशाला पोर आपल्याला जेवण देतंय. हात पाय काही मोठ्यात आहे काय म्हणते. इथं एक ताय जनावराला पाणी फासते जाऊया का त्यांच्याकडे. आजी आहे ते इथं जेवण देते बघूया. जेवाय का तुम्हाला घरी नाही मी कोणाला बी जाऊन जेवण मागा. माणूस रागानं बघायला लागली त्याच्या आईला जेवण म्हणलं का.
बिरोबाज आहे हा बिरोबा इकडे माकोबाई आहे. बिरोबा आणि माकोबाई दोघं बनी भावंड होती. बघा इथं मंदिर आहे बघा. ही मंदिर कुठे येतंय कुठल्या साईडला येतंय कोणी कोणी बघितलंय नक्की कमेंट मध्ये सांगा. कुठे गेलीस तिकडं आता कंच देवाची मंदिर आहे व्यक्ती. मित्रांनो मी असा ओळखू येतो का हो? कसा वाननेरासारखा दिसतोय. मागचं बोर्डाव 1.5 किलोमीटर आहे. इथनं आप्पाडी 5 किलोमीटर आहे. म्हणजे आम्ही कोणत्या रोडला कोणत्या लोकेशनला जवळच्या माणसाला नक्की ओळखू येईल. बघत असेल जवळच माणूस व्हिडिओ तर. मी आज तुम्हाला माझा असा अनुभव आहे की जवळचं कमी पण लांबचे लोक लय व्हिडिओ आपले बघते. हा आहे का नाही? मग काय जवळचे लोक कमी व्हिडिओ बघतात. साडी तुला चांगली दिसते की मला साडी तुमच्या मामींनी घेतली दिवाळीला. कुठे दिसते कुठे दिसते? चांगली एक नंबर दिसते. आरतीवर साडी घेतली चांगली आहे. मामींनी घेतली मला. आणि स्कार्फ कोणी घेतलाय? कार्प नवऱ्यानं घेतलाय. नवऱ्याच कधी कौतुक करायची. माझा नवरा कौतिकाचा हाय ग बाया 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 बाया. सांग असंच असतंय हो. घरातल्या माणसाची किंमत कळत नाही. बाहेरच्या कोणी घेतली अहो, आता त्यांनी तुम्हाला घेतली सांगते, त्यांनी असा घेतली गालावून हात फिरला असता पण गालच ठेवला नाही उघडा. कसं करायचं सांगा कौतिक. कसं असतंय नेहमी बाहेरच्या माणसाचं कौतुक. आणि बायको आज एवढी गोडी गोडी कशी गुलाबाला लावते. बायकोला खायचं आईस्क्रीम काही लई इच्छा झाली पण मी काही देत नसतो या. आईस्क्रीम नाही खायचं, मावा कुल्फी खायची. नाही काय खाऊ आपण मावा कुल्फी फास्ट मध्ये जाऊ आपण पुरेसने बी घेऊन आजीला. अगं जसा तुझा आत्ताशी बरा झाला. उद्या बरं होणार ना जीवाला खाऊ दे. हाय तर आज हाय तर उद्या नाही. काय माहित आहे तुम्हाला उद्या माझ्या आयुष्यात काय घडायचंय? काय काढायचंय? काय ठाव आहे तुम्हाला? असं आहे का? सांगून घडत असते कोणती गोष्ट. असं आहे काय? ही जीवन म्हणजे किडामुंगी सारखं जीवन झालंय आजकाल माणसांनो, म्हणून बहिणींनो, भावांनो. म्हणून खाऊन पिऊन ताकद पाळायची. खाऊन पिऊन ताकद पाळायची. अगं आपण मेल्यानंतर सुद्धा अहो मी तर रोजच्या साडीवर खराब दिसते. आज नवीन साडी घातली तर माझी तब्येत भरपूर दिसते का नाही सांगतो. अगं आपण तब्येत अशी बनवायची. आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्याला उचलायला आलेली माणसं सुद्धा म्हणली पाहिजे का आईला काय गडीत ताकद होता. काय खात होता मला? मग काय जाऊ द्या. अजून आपल्याला भरपूर आयुष्य आहे. नाही भरपूर नाही. भरपूर आयुष्य. निम्म्या आयुष्यात माणसांचं काय खरं नसतंय. आजकाल रोगराई चालली आहे मुलकाची. मग त्यासाठी पाठ 6ला उठून व्यायाम करावा लागतो. मग स्वतःवर आत्मविश्वास येतो की मला काय होत नाही. दिसेना तू अंड नुसतंच बडाडताय. कोण बडाडताय म्हणते मी. कसं आहे नामाठी माझी नामाठी गेली लागा. कसं असतंय बा व्यायाम केल्यानंतर एक स्वतःला अनुभव येतो. मला कोणताही रोग होत नाही. मला काही आणि होत मेन नाही. म्हणजे मी 8 दिवस व्यायाम करत होतो. घाम नुसतं पहिल्यासारखं तर जरा गोरं गोरं दिसायला लागलं. मग आधी काय काळा होतो काय? मी आपला ते काळा कलर लावतो म्हणून काळा दिसत होतो. माझ्या चेहऱ्यात आज नुसतं सनक्रीम लावले तर किती फरक पडला. आणि बायको बघायला जाताना पहिला नवरदेव असा असेल. ही टकला. पट्ट्या टक्कल करून गेलता. नवरदेव होता. एक ही केस तर मी तुमचं टकलं टकल्याला बघितलंच नव्हतं. टोपी घालून मी गेलतो. कधी बघितलं यांना. आमचं लग्न ठरलं होतं आणि लग्न तिकडं केलं. म्हणजे ह्यांनी सगळा खर्च केला. माझ्या तिकडे लग्न केलं आणि माल द्याय आलतं. डाळ, गव्हाचा आटा, बायको फुकाट झाली. मी साखर. 12 साल त्यावेळेस मी यांना बघितलं. 12 आई बाप्पाने हिच्या थोडीच सांभाळली. मी जास्त सांभाळली आहे. आणि लग्नाचा खर्च मी सगळा मी कपडे बिपटे हिच्या बाप्पाला सुद्धा मेच घेतली ती. काय सांगायचं आहे? खाल्लं का उकरून म्हणावं. ए सत्य बोललो बरं का. जावायला तुपात गोळा, साखरात गोळा, काय बी करा. जावायचं असतो. जावाय रंग दाखवायचा काय सोडतच नाही.